प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पारधी समाजातील शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त झालाय. पवार कुटुंबाचा प्रशासनावर गंभीर आरोप आहे. जयेश पवार आणि त्यांचे कुटुंब या शेतामधून आपली उपजीविका भागवतात. मागील काही वर्षांपासून ते या शेतामधून कापूस, सोयाबीन इत्यादी पीक घेत आहेत, असे सातबाऱ्यावर नमूद आहे. पण अतिशय पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे ते आपल्या शेतात काहीच पिकवू शकले नाही. आणि मग ते जेव्हा शेतात गेले तर त्यांना चक्क आपल्या शेतामधून नालाच काढलेला दिसला. त्यामुळे त्यांची शेती ही शेती योग्य राहिली नाही. प्रशासनाने त्यांना कुठल्याही प्रकारचे नोटीस दिले नाही किंवा कोणत्याही प्रकारचा मुआवजा दिला नाही. त्यामुळे हे कुटुंब रस्त्यावर आलेले आहे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत असून असल्या प्रकारची चूक किंवा हलगर्जीपणा हा शेतकऱ्यांच्या जीवावर बेतू शकतो. वारंवार प्रशासनास लेखी तक्रार देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. हे पाहून अखेर निराश होऊन पवार कुटुंब कोर्टाच्या मार्गावर आहे. आष्टी गावातील ही घटना दी ह्युमन राईट्स वॉचचे पत्रकार संतोष वानखेडे, रवी इंगळे यांनी जनतेसमोर आणले आहे. हाँ स्टार्ट। अभी हम भूमि की गैरकानूनी अधिग्रहण के एक मामले में भिवापुर बेड़ा सारवाड़ी तालुका कारंजा घाटगे जिला वर्धा यहाँ आए हैं। इस गांव की आबादी लगभग 600 लोगों की है, जिसमें बहुतांश पारधी समाज से हैं। पारधी समाज वो जो आदिवासी फासी पारधी जमात से आते हैं। जो पीड़ित कुटुंब का कर्ता पुरुष है जयेश दिलीप पवार, जो इस खेती के उदर निर्वाह से अपना परिवार चलाता था। चलो अब उसके परिवार से मिलते हैं। तो सर आप अपना परिचय दीजिए। जी, माझं पूर्ण नाव नरेंद्र रमेश पवार, मुक्काम पोस्ट भिवापूर पालीगांडा तालुका पोस्ट सारवाडी तालुका कारंजा घाटगे जिल्हा वर्धा. मी वर्धा जिल्हा आदिवासी फासे पाटे समाजाचा अध्यक्ष म्हणून काम करतो. तथा मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या गावामध्ये जिल्ह्यात कार्य करतो. मला यांच्या जमिनीचा विषय असा आहे की यांनी शेती घेतलेली आहे आष्टीमध्ये, विश्वनाथ नगरमध्ये. तर त्या शेतीमध्ये काय झालं की यांनी 2023ला शेती घेतली आणि 24मध्ये नाला खोलीकरण राज्य शासनाची योजना आहे, त्या माध्यमातून इरिगेशन डिपार्टमेंटने तिथे यांची परवानगी न घेता किंवा महसूल कुठेही अधिकाऱ्याची परवानगी न घेता तिथे इरिगेशन डिपार्टमेंटने त्या नदीचं खोलीकरण केलं. त्यामध्ये यांचं पूर्ण शेत त्या नदीमध्ये चालू गेलेलं आहे. हा एक आदिवासी फासे पाटी समाज व्यक्ती जो भूमिहीन झालेला आहे. हा ज्यावेळेस शेतामध्ये गेला त्यावेळेस त्यांनी पाहिलं की शेतामध्ये नदी निघालेली आहे. त्यांनी मला फोन केला, भाऊ असं झाला की मला तुला भाऊ आहे. तर मी म्हटलं मला शेत पाहू द्या. मग शेतामध्ये गेलो, शेतामध्ये पाहिलं तर मोठं विचित्र प्रकार होता. तिथे नदी काढलेली होती, शेत कुठे दिसत नव्हतं. तर मग मी समजलो, पहिले तलाट्याला भेटलो तहसीलमध्ये जाऊन. तलाट्याला म्हणलं साहेब ही नदी कशी काय कोणी काढली, तर म्हणजे आम्हाला याची कल्पना नाही. त्यानंतर मी त्या मंडळ अधिकारी साहेबांना भेटलो, शेत म्हणून तिथले मंडळ अधिकारी त्यांनी सांगितलं की मला याची पण माहिती नाही. त्यानंतर मी तिथल्या तहसीलदार मॅडमला भेटलो, त्या डॉक्टर हंसामोहन मॅडम तिथले तहसीलदार आहेत. त्यांनी सांगितलं की याची पण मला पूर्ण कल्पना ह्या डिपार्टमेंटने दिलेली नाही. आपण यासाठी याची मोजणी करून घ्या. आम्ही तालुका भूमी अधिकारी विलेजमध्ये 8,000 रुपये भरून याची मोजणी करून घेतली आणि मोजणी केल्यानंतर मग आम्ही निवेदन म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो. तर आमच्या मुख्य जिल्हाधिकारी वानसी मॅडम त्यावेळेस ती शासकीय सुट्टीवर असल्यामुळे त्यावर प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून माननीय महेंद्र फुलझिले साहेबांकडून तो चार्ज होता. त्यांची भेट घेतली. त्यांची भेट घेतल्यानंतर मी हे निवेदन त्यांना दिलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही आतापर्यंत काय करतो. त्यांना सांगितलं साहेब माझ्या भावाची जी शेती आहे त्याचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे तो इंजर्ड आहे, त्यामुळे तो शेती पेरू शकला नाही, शेतामध्ये गेलेला नाही. त्यांनी संबंधित उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजनेचे माननीय मोरे साहेबांकडे मला पाठवलं. मोरे साहेबांनी त्यामुळे त्यांनी अभिप्राय दिला की यावर कारवाई करून तात्काळ इरिगेशन डिपार्टमेंटला पाठवा आणि त्यांच्याकडून अहवाल मागा, असे माननीय प्रभारी जिल्हाधिकारी महेंद्र फुलझिले साहेबांनी सांगितलं. मी मग त्यानंतर मोरे साहेबांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं की निवेदन तुम्ही माझ्या डिस्पॅचला द्या आणि त्याची रिसिव्ह घेऊन जा. त्यानंतर मी इरिगेशन डिपार्टमेंटला गेलो. इरिगेशन डिपार्टमेंटला तिच्या मुख्य अधिकारी आहे पल्लवी शेट्टी मॅडम. तर त्या दिवशी त्या कार्यालयाला हजर करता सुट्टी होत्या. त्या संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं मी की मला तुमच्या डिपार्टमेंटला निवेदन द्यायचं आहे. तर त्यामुळे त्या मॅडम सुट्टीवरती आहे, मॅडम आल्यानंतर कळवतो आणि त्यांनी मला मोबाईल नंबर दिला. माझा संपर्क शेट्टी मॅडमच्या मोबाईलवरती झाला आणि मी त्यांना त्या मोबाईलवरती प्रकार धरून त्यांना मी निवेदन दिलं. त्यावर त्याचं रिशूट माझ्याकडे आहे. इरिगेशन डिपार्टमेंटला दिलेलं माझं रिशूट. इरिगेशन डिपार्टमेंटला त्याची माझी चर्चा झाली की तुम्ही पूर्व परवानगीशिवाय शेत कसं काय होतं, म्हणजे काही असू शकत नाही, म्हणून तुम्ही स्पॉट इन्स्पेक्शन करा. त्यावरती मग त्यांनी मला तारीख दिली आणि मी
आणि माझे ते जवाई ज्योतिषी भोसले आणि त्या इरिगेशन डिपार्टमेंटची संपूर्ण टीम आम्ही शेतामध्ये गेलो. शेतामध्ये त्यांनी पूर्ण पाणी गेली ड्रोननी त्यांच्या डिपार्टमेंट बाग त्यांनी मोजणी केली आणि त्यांनी सांगितलं, मी त्यांना सांगितलं, मॅडम हे शेत पूर्ण आता निकामी झालेला आहे, माणूस धुनीन झालेला आहे आणि वरून त्याचं शेत आता पूर्ण फळीत पडलेलं आहे, त्याला पूर्ण मोबदला नाही, त्याला पूर्ण मोबदला द्या, त्याला शेती विकत घेऊन द्या. कारण तो भूमीला आदिवासी फासे समाजाचा व्यक्ती आहे, त्यांनी कवाड कष्ट करून ती शेती विकत घेतलेली आहे. आता त्याच्याकडे दुसरं उत्पन्नाचं साधन राहिलेलं नाही. म्हणून माझी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की शासनाने यावरती दखल घेऊन इरिगेशन डिपार्टमेंटने त्याच्यावर दखल घेऊन तात्काळ त्याला मोबदला मिळून द्या अशी माझी शासनाला आणि इरिगेशन डिपार्टमेंटला विनंती आहे. तो रूबरू हुए थे अभी वैभवी भार्गव, उन्होंने अभी करस्पॉन्डिंग किया है और उनका नाम है नरेश पवार साहब. उन्होंने अपनी राय बताई, उन्होंने क्या आरोप लगाया प्रशासन पर, उसके बारे में अपनी जानकारी दी. तो चलिए उस पर्सन से मिलते हैं जो सिद्धों का प्रमुख है और जिसकी जो खुद पीड़ित है और जिसकी खेती एक तरह से ऐसा बोला जाए कि पूरी डैमेज हो चुकी है वो नाले की वजह से. चलिए उनसे मुझे हम बोल होते हैं. तो मुझे अपना नाम है दिलीप पवार, भिवापूर सारवाडी, तालुका कारंजा, जिल्हा वर्धा. भिवापूर कितने बेड़ा जमीन का 2.5 एकड़. तो उसमें आपने क्या क्या अपने उत्पादन लिया हुआ है? गहू, सोयाबीन, कापूस, चना, तुरी. उससे आपके परिवार का उन्होंने वहाँ कितना था? हाँ, अभी क्या हाल है? अभी तो कुछ ही हाल पूरा खराब हो गया. तो इस वक्त फिर आप क्या 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 करें? पर अपने परिवार को उदार करने के क्या क्या करें? आपण आपल्याला भरपाई पाहिजे. सरकारनं भरपाई द्यायला पाहिजे आपल्याला. नाही तर आपल्याकडे काही उपयोग नाही. बापू आप भी अपने बुद्ध से बैठे हैं, आप बताइए कि आप क्या मामला है? ज्ञानेश्वर दिलावर पवार, मुकाम भिवापूर, कौनसा देवरी. हमारा कहना इतना है कि हमारा समाज क्या है ये आपको सबको मालूम है. हमारे समाज में पहले क्या किया है ये आपको सबको मालूम है. भीख मांग के पैसा जमा किया, शिकार करके पैसा जमा किया, एक रुपया जमा किया और वो पैसा जमा करके हमारे नाती ने खेत लिया और वो खेत लिया उन्होंने. कई साल उन्होंने फसल निकाला है, उनका परिवार चला है. परिवार चलने के बाद में अभी क्या हो गया कि सरकार ने ना पूछने के बाद में, ना हमको पूछने के बाद में दी ह्युमन राईट्स वॉच करिता मनोज गवडीकर आणि धम्मदत्त हाडके, नागपूर.